नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळचे 10:30 वाजले. सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी निघाली आहे बाहेर. जरा थोडीफार बँकेची कामं आहेत तर ती करायची आणि सोबत आता मी केतूला सुद्धा घेतलेलं आहे. तर स्टे ट्यून. चला चला आता आम्ही निघालो आहे बँकेमध्ये. मस्त कोवळ्या उन्हामध्ये बाहेर पडलो आम्ही दोघी जणी. आता मी घरी जाऊन भेंडीची भाजी बनवणार आहे. तू आज भेंडीची भाजी बनवणार आहे. चपात्या पण लागतात ना? चपात्या लाटीन भाजते. ते तुला आमच्या भाजायला जमत नाही अजून. चल तर आता मी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आल्याला इथे मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि केतू आता इथे भेंडी कापते. तर आपल्या केतू मॅडम गाणं ऐकत ऐकत भेंडी कट करतात. भेंडी स्वच्छ धुवून घेतली ना बाळा? तर आज केतू भाजी बनवणार. केतू आज भेंडीची भाजी बनवणार आहे. लसूण टाकू ना पिऊ? तर आता मी तिला लसूण सोलायला मदत करते आणि एकदम बारीक चिरते आहे मॅडम. कोवळी आहे ना? चांगली आहे ना भेंडी? तर उन्हामुळे जरा थोडीशी वाटली मला सुकल्या की, पण फ्रेश आहे. तर आता जस्ट मशीन लावलेली आहे आणि आता मी आणि केतू पटपट स्वयंपाक आवरून घेतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर केतू आता भेंडीची भाजी बनवते. सुरुवातीला तेल टाकलं. तेल थोडंसं गरम झालं का बघायचं, थोडंसं भाजून करायचं. हां, आता राई घालायची. अशी नाही बाबा, चमच्याने घालायची. हातावरती उडेल ना. जवळ घे तुझ्या सगळं. तडतडली. हां, थोडंसं आता जिरं टाक. अरे चमच्याचा वापर कर ना. आता लसूण टाकायचं. सगळं टाक. काय झालं? हां, आता थोडंसं परतून घे. ते तेल एका साईडला गेलं. झालं ना थोडंसं लालसर, बघाचा अंदाज घ्यायचा. हां, थोडंसं लालसर झालं म्हटल्यावरती आता ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची. अरे मग मसाला नंतर, पहिले भेंडी टाकणार तर करते. भेंडी हाताने काढ. हाताने काढ ना, काढू शकते हाताने. नको राहू दे. हां ठीक आहे, काढ. आता परतायचं. मध्ये येते. हां, 2 मिनिट परतलं. आता हळद आणि लाल तिखट टाकून घे. बस झालं. आता हळद टाक. हळद आधी टाक पहिले. हां, लाल तिखट टाक. हां, टाक टाक. आपण परतायची सगळीकडे पसरवायची गरज नाही लागत त्याला. आणि आता लगेच मीठ पण टाक, म्हणजे भेंडी पटकन मऊ होईल. जास्त वेळ लागत नाही भेंडी शिजायला. भेंडी जर का कोवळी असेल ना तर पटकन वाफली जाते. आता मीठ टाक म्हणजे ती खाली भेंडी चिकटणार नाही. इथेच आहे मीठ वाला. ठीक आहे. खावं लागेल. तुझ्या अंदाजाने शिक कसं टाकायचं. आज मला नाही विचारायचं. हळूहळू. हां, नाही बास नाही, मला नाही माहिती, तुला माहिती. असा अंदाज घेत घेत शिकायचं असतं. कोणी आपोआप शिकत काय म्हणतात
कोणी पोटातून शिकून येत नाही, बरोबर ना? बरोबर की नाही? करायला लागल्याशिवाय येतं का? नाही ना. तुझा हात येते या साईडने. हां बस आता एक मिक्स केली आहे ना. झाकू नाही झाकलं तरी चालेल, होऊन जाईल. त्यातलं फक्त हे काढते. आता काय झालं, भाजी रेडी आहे. फक्त आता आपल्याला वाफायची आहे 5 मिनिटं. ठीक आहे. तर आता भेंडी शिजली आहे का बघ. शिजली आहे ना. हां तर आता गॅस बंद कर. आता फायनली केतू मॅडमने भेंडीची भाजी बनवलेली आहे. मला तर खूप वाटते इझी. हां सर्वात इझी आहे. हे बघ, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी एकदम सोपी आहे. बटाट्याच्या काचऱ्या. हां बटाट्याच्या काचऱ्या पण, आणि वाफवलेल्या बटाट्याची पिवळी भाजी असते ना, ती पण इझी असते. नुसत्या हिरव्या मिरच्या कट करायचा, कांदा कापायचा, फोडणी एकदम सोपी असते. तर केतूने आज भेंडीची भाजी बनवली आहे. आणि आज मला केतू चपात्या पण लाटून देणार आहे. पीठ पण मळणार आहेस? अरे वा, व्हेरी गुड. चला मग स्टार्ट करूया. घातलं ना. हो. हां आता हे सगळं पीठ चाळून घ्यायचं आपल्याला. तर 5 वाट्या घ्यायचे तुला असं. हां असं पटकन होतं ना, आणि खाली बाहेर सांडत पण नाही. संपलं असेल तर अजून 1 वाटी घे. असं करत सगळं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं. मी दोघी जणी खाली बसलोय कारण केतूचे पाय दुखत आहेत. हां मोबाईल साईडला ठेव बाळा. आता ह्याच्यामध्ये डाव्या हाताने पाणी टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळायचं. हां मिक्स कर आता. असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं. एवढं हलकं नाही, जरा दाबायचं म्हणजे कसं कळेल तुला. हां आता पाणी घाल. थोडं थोडं पाणी घालत मळायचं. कळलं? आता एक गोळा बाजूला गेला ना, आता दुसऱ्या साईडला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं. हां असं जरा थोडंसं मळून घ्यायचं. समजलं कसं करायचं? थोडं थोडं पाणी घालायचं आणि गोळा करायचा, बाजूला ठेवायचा, आणि मग परत थोडंसं पाणी घालायचं. बाकीचे उरलेलं थोडंसं घालायचं, जास्त नको. फायनली इथे कणिक मळून झाली केतूची. तर कणिक मळून झाल्यानंतर केतूने गोळे केलेले आहेत आणि आता चपात्या लाटायला घेतलेत. आणि मी इथे तव्यावरती चपात्या भाजणार आहे. तर फायनली आमचा स्वयंपाक झालेला आहे. आणि केतूसाठी इथे मी ताट तयार केलेलं आहे. भेंडीची भाजी, डाळ आणि चपाती. चला तर आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत. तर आता हे बाहेर आणलेलं कपाट उद्या जाणार आहे. आणि वेदांत आणि केतकीचं पण जे कपाट आहे ते पण आता जाणार आहे. त्यातले सगळे कपडे आम्ही काढलेले आहेत. आणि आता ते आवरायचे मला आणि केतूला. ते तुम्हाला दाखवते. तिथून बघू शकता असा पसारा पडलेला आहे, कपड्यांचा ढीग. आता यातले वेदांत कोणते चांगले? अरे नवीन ड्रेस त्याच्यात ठेवलाय. घालून गेलो होतो. लाव ना मग तुझ्या कपाटामध्ये. कपाट नवीन केलंय तरी पण कपडे ठेवत नाही आहे. केतू चल आवरायला घेऊया आपण. तर आता हे सगळे कपडे आता आम्हाला आवरायचे आहेत. तर आमचे सगळे कपाटातले कपडे काढलेले आहेत आम्ही. उद्या कपाट जाते. मम्मी हे बघ केतकीचा फ्रेंड. बापरे काय फ्रेंडला घाबरवण्यासाठी आणलंयस? दादाने आणलेलं तुला घाबरवण्यासाठी आणले. तूच तिची ते 2 वर्षापूर्वी ना. अजून पण भीती वाटते. बापरे तू काल तू ह्याच्यावरती ठेवलेल्या डेस्क वरती. साप पण नकली पण तरी पण अंगावरती पडला एकदम खतरनाक वाटतं. रबर आहे ना. काही पण करू नको तू खरंच कोणाला त्या धक्का बसायचा. ए आणि करत असेल तर व्हिडिओ रेकॉर्ड कर. प्रूफ पाहिजे ना. बस चला आता आवरूया हे. तू चल, मी मदत करते म्हणूनच तर बोलते चल पटपट. वेदन हे लाईटचं वेदन. हा लाईट पण चांगली दिसते.
वेदू जोक नाही करत आहे मी. हे आता उचलून नाही, दे. आता हे आज कपडे उद्या हे हे आतमध्ये हॉलमध्ये ठेवतो थोडा वेळ. कपडे कशी घड्या घालायचे मग. चल स्टार्ट कर आता. हे काय आहे? बॉक्स आहे ह्याच्या. दे माझ्याकडे थोडेसे कपडे, मी पण घड्या घालते. सॉर्टिंग कर. थोडे कपडे तुझ्याकडे ठेव, माझ्याकडे दे थोडे. हा तर मी कालच घातलेला जॅकेट. सगळ्यांच्या घड्या घाल आणि मग सॉर्ट कर. अर्धे दे ना माझ्याकडे. तुला एकटीला सगळं होणार आहे का? सॉक्स आहेत हे सगळे. हे आपण बापरे एवढे सॉक्स आहेत. हां धुवायचंय. ठीक आहे. जॅकेट मला होईल ना. हां हे नाही ठेवायचं. हा, आणि जे तुला कपडे नकोय तू घालणार नाहीयेस तर ते वेगळे कर. परत वापरणार हे नाहीयेस. दादा का पप्पा माहिती नाही. दे इकडे या साईडला दे. हे तर धुवायचं. जॅकेट चांगला आहे ना हा. हा मग तर बोलली. केवढा जड आहे. हे बघ, दादाची पॅन्ट. दादाचे कपडे एका साईडला ठेव, तुझे कपडे एका साईडला ठेव. हे तर द्यायचंय. द्यायचे कपडे एका ठिकाणी हे ठेव. कसं निघतंय ह्याच्यातनं? उजले ते ह्याचं निघतंय. हम्म. आणि ते लावायला दे ना हँगरला. ते सोडून बाकी सूट आहे ना तो. सगळं सूट बघू, दाखव का. दादाचा आहे ना हा. सूट पण होत नाही तुला दिवाळीला. हा सूट हा कसा होईल. फक्त जॅकेट होतो, कुर्ता नाही होत. हे पण नाही जॅकेट राहू देत मग. जॅकेट राहू जॅकेट दे. तू कशावरती पण वापरू शकतोस ना. ह्याला बोल दे. दे. बापरे किती कपडे आहेत दादाचे. हा, जे हँगरला लावू शकतं ते उचल तसेच ठेवून दे. हा पण ठेव. हा होत. पण ए, ठेव. अंथरुणावर तिथं नको ठेवू. हा ते सोड हे घे. अरे मग घेतोच ना. घेऊन जाते. जे हँगरला लावता येईल ते पटपट लावून घे आणि बाकीचे ते हां हे सगळे टाकायचे आहेत ना कपडे. हे सॉक्स वगैरे पण खराब झालेले देऊन टाक. सॉक्स आहेत ना खराब काय? झाले, द्यायचं नाही कोणाला दादाला पण. विचारायचंय. ठेवा नाही का साईडला असं. हे दादाचं ना. टाय राहू दे. टायरचा उपयोग होईल कधी ना कधी. हे तर द्यायचंय काय. बेल्ट कशावरती वापरणार नंतर. वापरू शकते का. दोरी पण लावू शकते, वापरू शकते. हे वापरीन वाटतं मी है ना. नेक्स्ट टाइम होळीला बघ बाबा तुझ्या याच्यात किती जागा आहे त्याप्रमाणे कपडे ठेव. तुझे सॉक्स तर स्कूलचे एवढेच सॉक्स आहेत की काय बापरे, बघा. खूप सॉक्स आहेत माझ्या स्कूलचे. बघ, आत्ताच नाही. हे तर भरपूर दादाचं कपडे आहेत. दादा तुझे चांगले चांगले कपडे ठेव आधी पहिले. बापरे. अरे काय झालं. हा शिंकते ना. फटाका फुटला. बापरे केवढे सॉक्स आहेत. दादा दादा हे दादा हे टाय ठेवायचे. टाय ठेव. टाय ठेवायला टायला काय प्रॉब्लेम नाहीये. टाय कशावरती पण वापरू शकता तुम्ही लोक. शी, हा नाही टाय वाटत ते चांगलं. हो, हा. आणि- खूपच चित्र आहे. ठेव तरी आठवण म्हणून. 10वीला वापरलेलंस ना. नाही हा. नाही नाही. हा वाला 10वीचाच आहे ना तुझा. बरं. तू दादाचं जॅकेट दाखव जरा की तू. काय तो सूट ना. हा, हे बघ, माझं होईल आता. बापरे केवढा छोटा आहे. घालतेस का ते? 10th ला असताना घेतला होता ना. घालीन मी. तुझ्या फेअरवेल साठी आहे ना. फेअरवेलच आहे ना. काढ जरा. तूच घातला असता यार. असं झालं असतं वेळेस. बघितलं कसा बोलतोय वेदांत. माझी एक मैत्रीण आहे. हा हे बघ. ती आता boycott. attachment आहे. ती थांब. boycott आहे. बॉयकट आहे असं नाही का. तिचा वा. बॉयकट आहे. ती बॉयकट आहे. अरे. जसं की तिचं नावच आहे बॉयकट. तिचा आता बॉयकट. तिने बॉयकट केलं. तिला आवडत नाही मोठे केस ठेवायला आणि मुलींसारख्या साडी घालायला. हा. तर ना ती हे घालून आलेली ती ब्लेझर. वाव. त्यांना टॉम बॉय टाईप राहायला आवडतं. तिला आवडत नाही. काय आयडेंटिटी. की तू ट्राय करून बघ तुला कसा दिसतोय. तर हा वेदांचा फेअरवेलचा कोट आहे. कोटच येणार आहे हा. आणि आतमध्ये काय आहे कलर. अरे हा तर कलर तुझा फेवरेट आहे. छान अरे, आहे. हे होतं तुला. हा शर्ट आहे ना आतमध्ये. हा ना, बस बस. आता नाही होणार. तेव्हाच किती बारीक होतस तू. हे ठेवायचं. आवरत आलाय म्हणजे. हा, बऱ्यापैकी. हे टाकायला. ते जसं बसलं की होतं ना. कर म्हटलं तुला तर कधी. एकटे कंटाळा येतो मम्मी काय.
मग मी तुला सांगितलं ना मी तुझी हेल्प करते म्हणून. बसलोय ना आता. म्हणून तर आज सकाळपासून केतू मला छान अशी हेल्प करते. आज केतूने स्वयंपाकसुद्धा केला, स्वयंपाकात पण मला मदत केली. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.